नमस्कार मंडळी. तर बघा आता शनिवार रविवारची आहे सुट्टी आणि आता हे कोथिंबीर काढायला चालू आहे. सगळी महागडची सुद्धा शाळेची कंपनी आली काढायला. तर मला एक लक्षात आलं असं की बघा कसं असं शेतकरी म्हटलं का ना की कामं तर ही सगळ्यांनाच करावं लागतात, मग ते लेकरं असो किंवा कोणीही असो. आणि शहरातल्या मुलांचं कसं आहे की सुट्टी असली की त्यांना म्हणायचं चला पप्पा मम्मी आता सुट्टी आहे, कुठं फिरायला जाऊ आपण, नाही तर कुणीकडे जाऊ असं म्हणतात. तर ते जातात फिरायला, कोणी जात असते आणि कुठं कोण फिरायला जातं, कोणी कुठं जेवायला जातं. तर पण आमचं शेतकऱ्यांचं कसं आहे, सुट्टी असली की म्हणणार होय चला की आज सुट्टी आहे आणि काहीतरी पटपट काम काहीतरी उरकून घ्यायचं, काम करून घ्यायचं पटपटा. कारण लेकरांना सुट्टी आहे, लेकरं पण आणायची कामाला, सवय पण लागती आणि त्यांच्याबरोबर काम पण उरकत आहे आपलं, असं असते. म्हणून हे लेकरांना पण सवय लागली पाहिजे हळूहळू, म्हणून आणायचे. आणि फिरण्याचं काय चालूच असते, फिरायला हे काय आता इथं मस्ती. आता बोरं पिकलेत खायला, तर बोरं असते तर पेरू असते तर काय पण शेतात आले खायला राहते. तसं हे लेकरांची कामं असते तर. आणि काय असं धिंगाणा घालतात, काम काय करतात. आणि बघा आता त्यांची आंटी आली टप घेऊन कोथिंबीर न्यायला. आता पटपटा काढायची एवढीच राहिली थोडीशी. आंटी टप घेऊन आली, बारकाच टप आणला आंटीनं कोथिंबीर न्यायला. घरी भिजवायची असते, भिजून पेंड्या बांधून आता ती पेंड्याच बांधाय बसते. आता लय उरकतात तिला पेंड्या बांधायच्या. आणि ही लेकरं अशी अर्धा खुडून टाकाली म्हणून त्यांना लांब लावलंय, नुसती धिंगाणा घालते ती. आंटी आली का टप घेऊन? आता एवढ्या टपात नेऊन टाकायचे, पेंड्या बांधून वर वल्या करून ठेवायच्या. फुकटची फाकट सकाळच्याला देऊन यायला. मार्केटला न्यायच्या, तेलाचं बी पैसे निघत नाही तिथून इथवर यायला. आणि त्या लेकरांना खायला आणण्यात, त्या तेलाला गाडीला पैसे टाकण्यात, ह्याच्यातच पैसे उडून जातात. पण रान रिकामं करायचं असल्यामुळं तुम्हाला द्यावं लागते ना आणायला खायला ताजी ताजी कोथिंबीर. काढायची मग काढायची. चला तर करू द्या आम्हाला कामं आता काय.